नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. माय सेल्फ निहाल सर. तर आज रिसर्च ॲप्टिट्यूड या युनिटवरती आपण काही MCQs डिस्कस करणार आहोत, जे की महत्त्वपूर्ण MCQs आहेत. या MCQच्या आधारावरती आपण काही कन्सेप्टसुद्धा कवर करणार आहोत. त्यामुळे हा सेशन शेवटपर्यंत पाहणं आणि प्रत्येक MCQला व्यवस्थितपणे फोकस करून पाहणं खूप गरजेचं आहे. तर संशोधनाच्या पद्धती यावरती आपण MCQs डिस्कस करणार आहोत. कसले मेथड्स असतात, कुठले मेथड्स असतात रिसर्चमध्ये, आणि त्या मेथड्सचा कशा प्रकारे किंवा त्या मेथड्सवरती कशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये, त्यावरती आपण पूर्ण फोकस करणार आहे. आलं लक्षात? सो खूपच महत्त्वाचं सेशन होणार आहे आजचा. सर्वांनाच विनंती आहे की जास्तीत जास्त शेअर करा आणि शेवटपर्यंत नक्कीच पहा. राईट. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो, येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2025साठी आपल्याकडे पेपर 1चा फुल कोर्स अवेलेबल आहे. या फुल कोर्समध्ये त्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत, जे तुमच्या प्रिपरेशनला एक नेक्स्ट लेवलवरती पोचवतील. कारण यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स ज्याने तुमचा पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होईल, व्हिडिओ लेक्चर्स आणि त्यासोबतच लाईव्ह सेशन्स, आणि तुमच्या सरावासाठी MCQs आणि PYQचं PDF तुम्हाला मिळणार आहे. सो फटाफट आत्ताच्या आत्ताच सर्वांनी या नंबरवरती दिलेल्या कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि पेपर 1चा फुल कोर्स जॉईन करायचा आहे. व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे. प्रोसेस नेहमीप्रमाणे माहिती आहे. क्वेश्चन आणि ऑप्शन्स तुमच्या समोर असतील. त्यानंतर 10 सेकंडचा काउंटडाऊन आपण लाईव्ह सेशनमध्ये घेतो. आज आपण थोडासा इश्यू असल्यामुळे, नेटवर्क इश्यू असल्यामुळे हा रेकॉर्डेड लेक्चर घेत आहोत. तर यामध्ये काही पॉईंट नाही आहेत काउंटडाऊनचा, तर आपण फक्त क्वेश्चन आणि ऑप्शन्स डिस्कस करूया. त्यानंतर राईट आन्सर जे असेल त्याबद्दल डिस्कशन करूया. ओके. उद्यापासून आपला लाईव्ह सेशन जो रेग्युलर चालू असतो ॲट 9 PM ऑन ग्लोबल ऑनलाईन मराठी. ओके, सर्वांनी अटेंड करा. पहिला प्रश्न काय? वन ऑफ द एम्स ऑफ द सायंटिफिक मेथड इन रिसर्च इज टू. जी सायंटिफिक मेथड असते रिसर्चची, त्याचा हेतू काय असतो? सायंटिफिक मेथड रिसर्चमध्ये जी कंडक्ट केली जाते ती कशासाठी केली जाते? इम्प्रूव्ह डेटा इंटरप्रिटेशन. ओके. डेटा जो असतो त्याला इंटरप्रेट करण्यासाठी सायंटिफिक मेथड यूज केली जाते. एलिमिनेट स्प्युरियस रिलेशन. जे कनेक्शन म्हणजे जे डेटाचं कनेक्शन असेल किंवा जे डेटा कलेक्ट केलेला आहे किंवा इन्फॉर्मेशन जी तुम्ही कलेक्ट केलेली आहे त्यामध्ये अनवॉन्टेड काही रिलेटेड गोष्टी असतात रिसर्चमध्ये, त्याला एलिमिनेट करण्यासाठी, त्याला काढून टाकण्यासाठी सायंटिफिक मेथड यूज केली जाते. की ट्रायंगुलेशन कन्फर्म करण्यासाठी, की इंट्रोड्यूस न्यू व्हेरिएबल्स, है ना, की नवीन व्हेरिएबल्सला इंट्रोड्यूस करण्यासाठी, नवीन इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी, है ना, हा सायंटिफिक मेथड यूज केला जातो का? तर याचा राईट आन्सर आहे दॅट इज एलिमिनेट स्प्युरियस रिलेशन. सो तुम्हाला प्रश्न पडला असेल व्हॉट इज स्प्युरियस थिंग्स, है ना, स्प्युरियस रिलेशन्स. तर अशा दोन गोष्टी असतात, दोन इन्फॉर्मेशन्स असतात जी योगायोगाने त्यांचा संबंध जुळलेला असतो, परंतु ते संबंधित नसतात एकमेकाशी. ओके. म्हणजे थोडक्यात बघा, बनावट सहसंबंध किंवा खोटेपणा. जेव्हा दोन घटक एकमेकाशी आकस्मिकपणे संबंधित दिसतात परंतु ते ऍक्च्युअल मध्ये संबंधित नसतात, है ना, अशा गोष्टींना स्प्युरियस रिलेशन वाल्या गोष्टी म्हणतात. कारणात्मक संबंधाचे स्वरूप अनेकदा चार्टवरील समान हालचालीमुळे होते किंवा ते योगायोग किंवा तृतीय गोंधळ घटकामुळे सुद्धा होऊ शकते. ओके. दोन गोष्टी जेव्हा एकत्रित घडतात, है ना, तो योगायोगाने जेव्हा ती सिच्युएशन जेव्हा घडत असते किंवा तृतीय गोंधळ घटकामुळे ती गोष्ट घडत असते, परंतु ते योगायोगाने एकाच वेळी घडल्यामुळे आपल्याला वाटतं की ते सेम आहेत, है ना, त्यांचं रिलेशन आहे. तर या गोष्टीला स्प्युरियस रिलेशन म्हणतात, बिकॉज दॅट इज नॉट रिअल, है ना, तो योगायोगाने झालेला असतो, दॅट इज बनावट सहसंबंध किंवा खोटेपणा. तर अशा बनावट सहसंबंध किंवा खोटेपणाला एलिमिनेट करण्यासाठी किंवा त्याला काढून टाकण्यासाठी रिसर्चमध्ये सायंटिफिक रिसर्च मेथड जी आहे ती यूज केली जाते. वैज्ञानिक संशोधन, सायंटिफिक रिसर्च म्हणजे डेटा प्राप्त करण्यासाठी, त्या डेटाचं विश्लेषण करण्यासाठी आणि त्याचे इंटरप्रेट, त्याला अर्थ लावण्यासाठी जी पद्धतशीर आणि तयार केलेल्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून केलेले संशोधन म्हणजे सायंटिफिक रिसर्च होय. ओके. तर हे असते सायंटिफिक रिसर्च. ऑप्शन मध्ये आपला टू एलिमिनेट स्प्युरियस रिलेशन वॉज द करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणताय की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेथड ऑफ रिसर्च. तर जसं की आपला सेकंड चॅप्टर आहे मेथड ऑफ रिसर्च, त्यामध्ये हा एक क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे
की खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये काही रिसर्चचे मेथड्स आहेत, त्यामध्ये एक ऑप्शन असा आहे जो की रिसर्चची मेथड नाही. ओके, ऑब्झर्वेशन, हिस्टोरिकल, सर्वे की फिलॉसॉफिकल. तर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रिसर्च मेथड असे विचारलेलं आहे. तर यामध्ये ऑब्झर्वेशन जे आहे ही रिसर्चची मेथड नाही. हिस्टोरिकल जे आहे ही रिसर्च मेथड आहे. सर्वे मेथड इज अ रिसर्च मेथड. Philosophical, it is also a research method. Observation is not a research method. Okay. प्रायोगिक अभ्यासासाठी व्यावहारिक संशोधनामध्ये प्रयोग, प्रश्नावली, सर्वेक्षण, मुलाखत आणि चर्चा गट यांचा समावेश होतो. ओके, प्रायोगिक अभ्यासासाठी. त्यानंतर प्रकाशित कामांच्या गैरप्रायोगिक तपासणीवर सैद्धांतिक किंवा संशोधन शैक्षणिक जर्नल, सार्वजनिक ग्रंथालयात संग्रहण आणि कोर्ट रूम मध्ये सुद्धा उपलब्ध असतात. ते सर्व काय आहेत, ते ऐतिहासिक आणि तात्विक संशोधनामध्ये ते समाविष्ट आहेत. ओके, त्यानंतर बघा निरीक्षण, सर्व मानवांचा वापर करून नैसर्गिक सेटिंग्स मध्ये किंवा नैसर्गिकरित्या घडणाऱ्या सामाजिक परिस्थिती लोकांचे परीक्षण करण्यासाठी पद्धतशीर डेटा संकलनाशी संबंधित आहे. ही संशोधनाची पद्धत नाही. निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन. ओके, गेटिंग एव्हरीवन. निरीक्षण जे आहे किंवा ऑब्झर्वेशन आहे हे रिसर्चची मेथड नाही. तर यामध्ये काय होतं, सर्व मानवांचा वापर करून नैसर्गिक सेटिंग्स मध्ये किंवा नैसर्गिकरित्या घडणाऱ्या सामाजिक परिस्थितीत लोकांचे परीक्षण केले जाते. ओके, पद्धतशीर डेटा संकलनाशी सुद्धा हे संबंधित आहे. डेटा कलेक्शन साठी, इन्फॉर्मेशन कलेक्शन साठी ऑब्झर्वेशन केले जातं. ओके, फील्ड वर्क बेस्ड रिसर्च इज क्लासिफाईड ॲज अ. फील्ड वर्क बेस्ड रिसर्च जे असते है ना, त्या घटनास्थळी जाऊन रिसर्च करणं किंवा एखाद्या पर्टिक्युलर प्लेस वरती जाऊन रिसर्च करणं, दॅट इज फील्ड वर्क बेस्ड है ना. तर ती फील्ड वर्क बेस्ड रिसर्च जी असते त्याला कोणत्या रिसर्च मेथड मध्ये क्लासिफाय केलं जाऊ शकतं? एम्पिरिकल, हिस्टोरिकल, क्वांटिटेटिव्ह की बायोग्राफिकल. ओके, तर फील्ड वर्क बेस्ड रिसर्च जी आहे ती कुठली असू शकते? सो इट इज कम्पेअर्ड और इट इज क्लासिफाईड ॲज अ एम्पिरिकल. बिकॉज फील्ड वर्क स्टडी म्हणजे एका पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये किंवा एका पर्टिक्युलर घटनास्थळी आपण जाऊन जर रिसर्च करत असाल तर दॅट इज एम्पिरिकल. एम्पिरिकल मध्ये काय असतं की प्रॅक्टिकली जाऊन तुम्ही एक्सपिरियन्स करत आहात, दॅट इज एम्पिरिकल. ओके, सो ऑप्शन ए इज करेक्ट. फील्ड रिसर्च किंवा फील्ड स्टडीज किंवा फील्ड वर्क म्हणजे प्रयोगशाळा, लायब्ररी किंवा कामाच्या ठिकाणाबाहेरील कच्च्या डेटाचे संकलन करणे है ना. म्हणजे जे आपण एखाद्या लायब्रेटरी किंवा लायब्ररी है ना, एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी जाऊन आपण कुठलं एखादं रिसर्च आपलं पेपर वाचत असू किंवा रीडिंग करत असू, दॅट इज नॉट अ फील्ड रिसर्च. ओके, त्याच्या बाहेर जाऊन आपण प्रॅक्टिकली आपण एक्सपिरियन्स करत आहोत, दॅट इज युअर फील्ड रिसर्च. क्षेत्रीय संशोधनामध्ये वापरल्या जाणाऱ्या पद्धती आणि पद्धती वेगवेगळ्या शाखांमध्ये बदलतात. आता एम्पिरिकल बघा, प्रायोगिक संशोधन जे आहे एम्पिरिकल हे संशोधन आहे जे संशोधकाने प्रत्यक्षपणे अनुभवलेल्या घटनांचे निरीक्षण आणि मापन यावर आधारित आहे. तर एम्पिरिकल रिसर्च जे आहे यामध्ये काय होतं, पर्टिक्युलर एका ठिकाणी जाऊन एक्सपिरियन्स करणं है ना, तेच क्लासिफाईड केलं जातं ॲज अ फील्ड वर्क. फील्ड वर्क किंवा एम्पेरिकल दोन्हीला तुम्ही एक बोलू शकता है ना. एम्पेरिकल जी रिसर्च असते त्यामध्ये एक्सपिरियन्स्ड जर स्वतः जाऊन निरीक्षण करत असाल, संशोधक तिथे स्वतः प्रत्यक्षपणे निरीक्षण करत असेल, मापन करत असेल, तर दॅट इज युअर एम्पेरिकल रिसर्च. अशा प्रकारे एकत्रित केलेल्या डेटाची तुलना सिद्धांत किंवा गृहीतकाशी केली जाऊ शकते, परंतु परिणाम अद्याप वास्तविक जीवनाच्या अनुभवावर आधारित आहे. ओके, तर ऍक्च्युअल लाईफच्या रिलेटेड असेल, ऍक्च्युअल तिथे जाऊन एक्सपिरियन्स करणं, दॅट इज युअर एम्पिरिकल रिसर्च. लक्षात ठेवा सर्वांनी ही गोष्ट. एम्पिरिकल रिसर्च वरती अशा प्रकारे सुद्धा प्रश्न येऊ शकतो. विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस इज नॉट नेसेसरी इन एक्सपेरिमेंटल रिसर्च. आता खाली काही ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यामध्ये अशी कुठली प्रोसेस आहे जी की एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये ती काही कामाची नाही किंवा त्याची आवश्यकता नाही है ना. ऑब्झर्वेशन आहे, मॅनिप्युलेशन अँड रेप्लिकेशन आहे, कंट्रोलिंग आहे की रेफरन्स कलेक्शन आहे. ओके, सो द राईट आन्सर इज व्हॉट? रेफरन्स कलेक्शन. सो हिअर इज द एक्सप्लेनेशन. प्रायोगिक संशोधनामध्ये एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये व्हेरिएबलची हाताळणी आणि नियंत्रित वातावरणात अवलंबून व्हेरिएबलच्या वर्तनाचे निरीक्षण करणे या सर्व गोष्टी समाविष्ट आहेत. कशामध्ये? एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये. यामध्ये मूळ अभ्यासाचे मूलभूत निष्कर्ष इतर सहभागी आणि परिस्थितीवर लागू केले जाऊ शकतात की नाही
हे निर्धारित करण्यासाठी काही वेळा प्रायोगिक अभ्यासाची प्रतिकृती केली जाते है ना. म्हणजे काय, सेकंड ऑप्शन जो होता आपला त्याबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता नंतर काय, संदर्भ संग्रह म्हणजे संकलित संदर्भ है ना, म्हणजेच इन्सायक्लोपीडिया, डिक्शनरी है ना इत्यादी, जे संशोधनाच्या कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट प्रश्नाचे उत्तर देतात है ना. आपला ऑप्शन डी जो होता दॅट इज हिअर एक्सप्लेनिंग. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. विच ऑफ द फॉलोइंग व्हेरिएबल्स कॅन नॉट बी एक्सप्रेस्ड इन द क्वांटिटेटिव्ह टर्म्स है ना. क्वांटिटेटिव्ह रिसर्च आपल्याला माहिती आहे, तर त्या रिसर्चमध्ये किंवा त्या रिसर्चच्या प्रोसेसमध्ये कुठली गोष्ट किंवा कुठलं व्हेरिएबल जे आहे ते एक्सप्रेस केलं जाऊ शकत नाही. ओके. सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस, मॅरिटल स्टेटस, न्यूमेरिकल ऍप्टिट्यूड की प्रोफेशनल ऍप्टिट्यूड. आता क्वांटिटेटिव्ह रिसर्च जे असते क्वांटिटेटिव्ह, त्यामध्ये कुठली गोष्ट आपण इन्क्लूड करू शकत नाही ऑप्शन्स पैकी, असा प्रश्न आहे. तर यामध्ये कुठला ऑप्शन, प्रोफेशनल ऍटिट्यूड. ओके ओके. सो परिमाणवाचक व्हेरिएबल्स म्हणजे क्वांटिटेटिव्ह, ठीक आहे, क्वांटिटेटिव्ह व्हेरिएबल्स हे जे नैसर्गिकरित्या परिमाणवाचक स्केलसाठी म्हणजे जसं की ऑर्डिनल, इंटरवल आणि रेशो स्केल है ना, या संख्या म्हणून मोजले जाऊ शकते. उदाहरणार्थ काय, उंची, वय, पीक, उत्पन्न, जीपीए, पगार, तापमान, क्षेत्र, प्रदूषण निर्देशांक है ना, या सर्व गोष्टी या गोष्टीचं रिसर्च करणं म्हणजे काय असतं, दॅट इज युअर परिमाणवाचक रिसर्च है ना, किंवा परिमाणवाचक व्हेरिएबल्स याला आपण बोलतो. संख्यात्मकरित्या व्यक्त न करता येणारे चल श्रेणीमध्ये चित्रित केले जातात आणि त्यांना श्रेणीबद्ध किंवा गुणात्मक म्हटले जाते. वृत्ती हे गुणात्मक चल आहे जे संख्यामध्ये व्यक्त करता येत नाही. वृत्ती म्हणजे काय, जो आपला लास्ट ऑप्शन होता ऍटिट्यूड है ना, हे काय आहे, एक गुणात्मक चल आहे, हे संख्यामध्ये व्यक्त करता येत नाही. दॅट्स वाय आपला ऑप्शन जो डी जो होता तो राईट होता. ओके. पुढचा प्रश्न बघा. डॉक्टर स्टडीज द रिलेटिव्ह इफेक्टिव्हनेस ऑफ 2 ड्रग्स ऑफ डेंग्यू फीवर, हिज रिसर्च वुड बी क्लासिफाईड ॲज. आता या ठिकाणी एक तुम्हाला केस दिलेली आहे आणि त्या केसवरती स्टडी करणे म्हणजे कुठल्या प्रकारची रिसर्च आहे असा प्रश्न विचारलेला आहे. ओके. यामध्ये काय म्हटलेलं आहे की डॉक्टर स्टडीज द रिलेटिव्ह इफेक्टिव्हनेस ऑफ 2 ड्रग्स है ना. डॉक्टर जो आहे 2 ड्रग्सचा किंवा 2 गोळ्यांचा परिणाम जो आहे तो कम्पेअर करण्यासाठी किंवा त्याचा इफेक्टिव्हनेस साठी रिसर्च करत आहे, जो की डेंग्यूचा फीवर, डेंग्यूचा जो ताप आहे त्याच्यावरती परिणाम करत असतो. तर या प्रकारची जी स्टडी डॉक्टर करत असेल तर तो कुठल्या प्रकारची रिसर्च आहे, डिस्क्रिप्टिव्ह सर्वे, एक्सपेरिमेंटल रिसर्च, केस स्टडी की इथनोग्राफी. सो द राईट आन्सर इज व्हॉट, द राईट आन्सर इज एक्सपेरिमेंटल रिसर्च. ओके. जर डॉक्टर 2 गोळ्यांचा इफेक्टिव्हनेस बघण्यासाठी कशावरती, डेंग्यूच्या तापावरती है ना, अशा प्रकारची रिसर्च जर डॉक्टर करत असेल तर त्याला आपण एक्सपेरिमेंटल रिसर्च असं संबोधतो. प्रायोगिक संशोधन, एक्सपेरिमेंटल रिसर्च, प्रयोगाद्वारे एका गृहीतकाची तपासणी करते जेथे व्हेरिएबल्सचे मोजमाप मोजले जाऊ शकते आणि नियंत्रित वातावरणात तुलना करता येते. ओके, दॅट इज युअर एक्सपेरिमेंटल रिसर्च. इथनोग्राफी हे लोक आणि संस्कृतीचे त्यांच्या रीतिरिवाज, सवयी आणि परस्पर फरक असलेल्या वैज्ञानिक वर्णन आहे. काय, इथनोग्राफी है ना. केस स्टडी काय असतं, विशेषतः सामाजिक विज्ञान, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र मध्ये वास्तविक जगाच्या परिस्थितीत वापरून सैद्धांतिक मॉडेलची चाचणी करणे म्हणजे तुमची केस स्टडी झाली है ना. वर्णनात्मक संशोधन घटना विषयाच्या वर्तनाचे वर्णन करते. तर आपल्या आता या ठिकाणी जे ऑप्शन्स होते त्याबद्दल सर्व माहिती सांगितलेली आहे आणि त्यामध्ये आपलं राईट आन्सर काय होतं, तर राईट आन्सर वॉज एक्सपेरिमेंटल रिसर्च. तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण आता. विच ऑफ द फॉलोइंग इज द रिसर्च टूल. खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये संशोधनाचे साधन कुठले आहे असं विचारलंय. ग्राफ्स आहे, इलस्ट्रेशन आहे, क्वेश्चनर म्हणजे प्रश्नावली आहे की डायग्राम म्हणजे आकृती. ओके. तर क्वेश्चनर जो आहे, प्रश्नावली, त्याला रिसर्च टूल असं संबोधलं जातं. संशोधन अभ्यासासाठी माहिती संकलित करण्याच्या उद्देशाने वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही गोष्टींना संशोधन साधन किंवा साधन नुसतं असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामध्ये प्रश्नावली आहे, मुलाखत आहे, इंटरव्ह्यू आहे, तुमचे स्केल, चाचणी, यादी, निरीक्षण, ॲटलस सुद्धा त्यामध्ये आहे, इंटरनेट, सॉफ्टवेअर, या सर्व गोष्टी काय आहेत, या गोष्टींना संशोधन साधन, रिसर्च टूल्स असं म्हटलं जातं. ओके. आलेख आहे, चित्रण आहे, आकृती जी आहे, हे संशोधन डेटा किंवा परिणाम दर्शवण्याचे माध्यम आहे.
है ना, तुमचा रिसर्च डेटा असेल किंवा तुमच्या रिसर्चचा जो रिझल्ट आहे, हे सर्व गोष्टी दर्शवण्यासाठीचं जे माध्यम आहे दॅट इज युअर चित्रण, है ना, डायग्राम वगैरे जे आहे ते आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा. न्यूटन गेव 3 बेसिक लॉज ऑफ मोशन. दिस रिसर्च इज कॅटेगराइज्ड ॲज. आता न्यूटनने 3 बेसिक लॉ दिलेत मोशनचे, है ना, त्याला आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये, रिसर्चच्या कुठल्या कॅटेगरीमध्ये आपण संबोधू शकतो? डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, सॅम्पल सर्वे, फंडामेंटल रिसर्च की अप्लाइड रिसर्च? सो त्याला आपण फंडामेंटल रिसर्च, मूलभूत संशोधन मध्ये कन्सिडर करतो. फंडामेंटल रिसर्च, मूलभूत संशोधन, ज्याला शुद्ध संशोधन असं सुद्धा म्हटलं जातं, हा एक प्रकारचं वैज्ञानिक संशोधन आहे, सायंटिफिक रिसर्च आहे, ज्याचा उद्देश काय असतो? नैसर्गिक किंवा इतर घटकांबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि त्याबद्दल भविष्यवाणी करण्यासाठी, है ना, फ्युचर प्रेडिक्शनसाठी या सर्व या रिसर्चचा उपयोग केला जातो. वैज्ञानिक सिद्धांतामध्ये सुधारण्यासाठी सुद्धा याचा एक उद्देश असतो फंडामेंटल रिसर्चचा. ओके. पुढचा प्रश्न बघा. द रिसर्च स्ट्रीम ऑफ इमिडिएट ऍप्लिकेशन इज व्हॉट? याबद्दल आपण खूप वेळा डिस्कस केलेला आहे. आतापर्यंत आपले 3 लेक्चर झालेत रिसर्चचे, तर 2 लेक्चर्स मध्ये आपण या क्वेश्चन वरती डिस्कस केलेला आहे. द रिसर्च स्ट्रीम ऑफ इमिडिएट ऍप्लिकेशन इज व्हॉट? इट इज युअर ऍक्शन रिसर्च, राईट. कृती संशोधन, ऍक्शन रिसर्च, तात्काळ अनुप्रयोगावर केंद्रित आहे आणि सिद्धांताच्या विकासावर नाही. ओके. याने स्थानिक सेटिंग मध्ये खऱ्या समस्यावर भर दिला आहे. त्याच्या शोधाचे मूल्यमापन सार्वभौमिक वैधतेच्या दृष्टीने नव्हे तर स्थानिक लागू होणाऱ्या दृष्टीने केला जातो. पुढचा प्रश्न बघा. द स्टडी ऑफ, आता कशाची स्टडी? वाय डज स्ट्रेसफुल लिव्हिंग रिझल्ट इन हार्ट अटॅक कॅन बी क्लासिफाईड. आता यामध्ये काय विचारले? व्हाय क्वेश्चन आहे ना. वाय स्ट्रेसफुल लिव्हिंग रिझल्ट इन हार्ट अटॅक. प्रश्न काय आहे की धकाधकीच्या जीवनामुळे हृदयविकार झटका का येतो, असा प्रश्न जो आहे. तर या प्रश्नाचं रिसर्च किंवा या प्रश्नाबद्दल आपण जर स्टडी करत असाल तर त्याला आपण कशामध्ये क्लासिफाय करतो किंवा वर्गीकरण करतो? डिस्क्रिप्शन रिसर्च मध्ये, एक्सप्लेनेटरी, कोरिलेशनल की फिजिबिलिटी? तर त्याला आपण एक्सप्लेनेटरी रिसर्च मध्ये कन्सिडर करतो. स्पष्टीकरणात्मक संशोधनाचा उद्देश एखाद्या विशिष्ट विषयावरील संशोधकाची समज वाढवणे हा आहे. हे सांख्यिकीय डेटाचा अभावामुळे निष्कर्ष परिणाम प्रदान करत नाही, परंतु संशोधकाला विषय कसा आणि का आणि अभ्यास किंवा विद्यमान सिद्धांतात तयार करणे, विस्तृत करणे किंवा विस्तारित करणे हे निर्धारित करतात. ओके. ओके, थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग द सेशन. तर रोज आपलं सकाळी 9 वाजता सेशन असतो MS सेट पेपर 1चा, ज्यामध्ये आपण सर्व युनिट्स जे आहेत ते कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे. तर भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये सकाळी 9 वाजता. बाय बाय एव्हरीवन. हॅव अ ग्रेट डे. टेक केअर.